आता वळूया इतर बातम्यांकडे। दौंड तालुक्यामध्ये गर्भलिंग निदानाचा संशयित रॅकेटचा पर्दाफाश केला गेलाय। केडगाव परिसरामध्ये पोर्टेबल सोनोग्राफीद्वारे बेकायदेशीर तपासणी केली जात होती। आरोपी अण्णासाहेब गिरीला या प्रकरणी अटक केली आहे। आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायदा लावा, डॉक्टर नीलम गोरे यांनी मागणी केली आहे। ज्या पोलीस अधिकाऱ्यांवरती बलात्कार किंवा विनयभंगाचे आरोप आहेत ते सुद्धा मोठमोठ्या प्राईम पोस्टिंगवरती आज काम करताना दिसत आहेत। तर मला असं वाटतं की हा जो आरोप आहे तर त्या आरोपात कितपत तथ्य आहे हे बघण्यापेक्षा आधी वस्तुस्थितीमध्ये किती ठिकाणच्या पोलीस अधिकारी जे आता कार्यरत आहेत परंतु ज्यांच्यावर विनयभंग या बलात्काराच्या केसेस चालू आहेत याची माहिती पोलिसांनी स्वतःसाठी आणि जनतेच्यासाठी म्हणून समोर आणावी। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रीतम, संपूर्ण प्रकार आता समोर आलेला आहे, कारवाईला वेग आलेला आहे, काय नेमकी अपडेट आहे? खरं तर जगदीश, आपल्याला माहिती आहे की दौंड शहर असेल, तालुका असेल, शिरूर शहर, तालुका, भोर शहर, त्याच्याचबरोबर तालुक्याचा काही भाग आणि पुण्याचा काही भाग या ठिकाणी हे मोठं गर्भलिंग निदान चाचणीचं रॅकेट अर्थात सोनोग्राफीचं रॅकेट चालायचं। अनेक नवविवाह दाम्पत्य जेव्हा आपल्याला आपत्ती होण्यासाठी जायचे त्यावेळेस ते सोनोग्राफी करायचे आणि जर मुलगी असेल तर त्या ठिकाणी गर्भपात केला जायचा अशी शक्यता वर्तवली जाते। असंख्य शेकडो लोकांनी याच्यामध्ये गर्भपात केलेला आहे। विठ्ठल गुजर ह्या इसमाला, ह्या डॉक्टरला हे अवैध रॅकेट चालायची माहिती मिळाली। त्याच्यानंतर तो अण्णा गिरी हे सगळं कृत्य करत असताना आपल्याला आढळून आला। 2.5 वर्षापूर्वी अण्णा गिरीनी जो ठाकरे आहे, नरेंद्र ठाकरे, याच्याकडून ह्या डॉक्टरकडून ते पोर्टेबल सोनोग्राफीचं मशीन विकत घेतलं आणि त्याच्याबद्दल त्या सगळ्या गोष्टी तो चालवायला लागला। याच्यामध्ये आत्तापर्यंत अण्णा गिरीसह 4 जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। काहींना MCR तर काहींना PCR हा मिळालेला आहे। सगळी चौकशी चालू आहे आणि ज्यांनी ही सोनोग्राफी केलेली आहे ती अवैधच आहे, कायदेशीर त्याला मान्यता नाही, ते सर्वजण दोषी आहेत। आज पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप गेलेंनी याबाबत सगळ्याची माहिती दिली। त्याचबरोबर याच्यामध्ये अण्णागिरी हा मुख्य आरोपी आहे, त्याच्यानंतर नरेंद्र ठाकरे, त्याच्यानंतर मंदार माळी, सुंदरम कदम आणि अंकुश जाधव हे असे मिळून 5 जणांचं हे रॅकेट होतं। आणि याच्यामध्ये या सगळ्या भागांमध्ये कोणकोणते डॉक्टर्स आहेत, कोणकोणते हॉस्पिटल्स आहेत, कोण कंपाऊंडर आहेत, ह्या सर्वांची सगळी चौकशी समोर येईल। त्यांचे अकाउंट्स, त्याच्यानंतर डिजिटल काही खाती आहेत ते देखील सगळं तपासण्याचं काम सुरू आहे। ठीक आहे। याच्यामध्ये असंख्य नव दाम्पत्य आहेत, त्यांनी देखील हे सगळं कृत्य केलेलं आहे। मात्र याच्यामध्ये एकच महत्त्वाचा प्रश्न उरतो की अजूनही मानसिकता तीच आहे का? मुलगी का समाजाला नको? एकीकडे मुलींचं प्रमाण वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे, मात्र याच पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये गर्भपात मुलगी पाहून केला जातोय, ही अत्यंत शोकजनक बाब आहे। ठीक आहे प्रीतम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। जर आपण आरोपीला इंट्रोगेट केला आहे त्याचे सांगण्याप्रमाणे तो कदाचित असे प्रकारचे जे निर्धारण होता तो महिन्यात काही 30 ते 50 पर्यंत असे लैंगिक निर्धारण करत होता। त्याच्यातून किती पुढे फिमेल फर्टिसाइड झालेले आहे त्याच्यात अजून सखोल तपास करणे गरजेचे आहे। यासाठी आमची प्रक्रिया जे तपास आहे ते चालू आहे।